Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण एमपीएससीच्या अंतर्गत ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यातील सर्वात महत्त्वाची, सर्वांना हवीहवीशी वाटणारी आणि एक समाजामध्ये मानाचं स्थान असणारी PSI ही परीक्षा. परंतु PSI या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्व ज्या इव्हेंटला किंवा ज्या फेजला देणं गरजेचं आहे तिला आपण फिजिकल टेस्ट किंवा शारीरिक चाचणी असं म्हटलं जातं. या शारीरिक चाचणीमध्ये महिलांसाठी, पुरुषांसाठी कुठल्या घटकांचा अंतर्भाव असतो, या फिजिकल चाचणीच्या संदर्भात कुठल्या इव्हेंटला किती मार्क्स दिले जातात, कशा पद्धतीने मार्क्स दिले जातात याचा आपल्याला आढावा घेत असताना अगदी थोडक्यात या शारीरिक चाचणीची तयारी आपण कशा पद्धतीने करावी हे देखील आपण या मार्फत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण, मला वाटतं या स्टेजला पूर्णपणे माझ्याशी सहमत असाल, जी काही महाराष्ट्र दुय्यम सेवा, ज्याला आपण महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस असं म्हटलं जातं, नॉन गॅझेटेड ऑफिस, या ठिकाणी अराजपत्रित आणि गट बी यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाचा किंवा पदाचा अंतर्भाव होतो. यामध्ये टोटल 4 फेजेस आहेत. परंतु या व्हिडिओमध्ये आपण शारीरिक चाचणी कुठल्या फेजमध्ये येते हे जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर ती फेज नंबर 3 मध्ये येते. फेज म्हणूया, आपण तिला टप्पे म्हणूया, किंवा आपण स्टेजेस देखील म्हणू शकतात. म्हणजे या गट ब नॉन गॅझेटेड ऑफिसमधील ज्या 3 पोस्ट आहे, जे STI आहे, ज्या ठिकाणी ASO आहे आणि PSI आहे. PSI मध्ये शारीरिक चाचणी, फिजिकल टेस्ट ही 3 नंबरच्या स्टेजेसमध्ये येते, 3 नंबरच्या टप्प्यामध्ये येते. आणि जर शेवटच्या टप्प्याचा जर विचार जर केला तर त्यामध्ये आपल्याला मुलाखत ही गोष्ट येते. म्हणजे टोटल जर PSI रँकिंगमध्ये येण्यासाठी आपल्याला किती मार्क्स हवेत याचा जर आपण बारकाईने जर विचार करण्याचा जर प्रयत्न केला तर डेफिनेटली प्रीचे मार्क्स हे काही गृहीत धरले जात नाहीत. परंतु मार्क्स कुठले गृहीत धरले जातात तर हे तुमचे मेन परीक्षेचे 400 मार्क्स गृहीत धरले जातात. तुम्हाला शारीरिक चाचणीला 100 मार्क्स दिले जातात आणि टोटल मुलाखतीसाठी 40 मार्क दिले जातात. म्हणजे PSI या पदासाठी रँकिंग जी काही असते ती टोटल 540 मार्क पैकी असते. आणि 540 पैकी हे 100 मार्क्स आपल्याला शारीरिक चाचणीमध्ये असतात. आणि सर्वात महत्त्वाचं, या शारीरिक चाचणीमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तरच तुम्हाला मुलाखतीला अलाउड केलं जातं. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मुलाखतीला जात नाही तोपर्यंत तुम्ही PSI साठी गृहीत धरले जात नाही. थोडक्यात शारीरिक चाचणीचं महत्त्व PSI या पदाचं सिलेक्शन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. ज्या पद्धतीने मी तुम्हाला मेन्शन्स केलं की जी काही शारीरिक चाचणी जी काही होणार आहे त्याच्या आधारावरच, म्हणजे जर या आपल्याला शारीरिक चाचणीपैकी 100 पैकी जर 50 गुण मिळाले तरच आपण मुलाखतीस पात्र होतो. ही संकल्पना मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला समजली असेल, किंवा ही आयोगाची अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आपल्यालाही कळालं पाहिजे की आपल्याला 50 मार्क तर पाहिजेच, त्याहीपेक्षा आपल्याला अधिक मार्क्स पाहिजे. अजून या परीक्षेचा टप्पा समजून घेत असताना आपली फिजिकल टेस्ट ज्या दिवशी होते त्याच ग्राउंडला आपली शारीरिक चाचणी आणि मुलाखत देखील एकाच दिवशी घेण्यात येते. तात्पर्य, जर आपली शारीरिक चाचणी जर चांगली गेली
त्याचा प्रभाव आपल्याला मुलाखतीवर नक्कीच पडणार आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. आणि जर आपला प्रभाव मुलाखतीवर जर पडायचा जर असेल, चांगला पडायचा असेल, तर आपल्याला ही शारीरिक चाचणी काय आहे, तिची रिक्वायरमेंट काय आहे, हे जर समजून जर घेण्यात आलं किंवा घेऊ शकलो, तर आपलं डिवोशन्स हे त्याप्रती अधिक असेल याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आता वन बाय वन आपण या शारीरिक चाचणीमध्ये इलिजिबल होण्यासाठी पहिली कंडिशन्स काय आहे महिला उमेदवारासाठी आणि पुरुष उमेदवारासाठी. फिजिकल टेस्ट आणि जी काही आपण याला शारीरिक अहर्ता अशी म्हटली जाते, की ग्राउंडवर गेल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या या दोन गोष्टी चेक केल्या जातील. पहिली गोष्ट, जर पुरुष उमेदवार असेल तर अगदी मी स्पष्ट मेन्शन्स केलेलं आहे 165 सेंटीमीटर्स आहे. आणि महिला उमेदवार असेल तर शारीरिक अहर्ता PSI पदासाठी हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. या ठिकाणी हा पॉइंट आपण या ठिकाणी गृहीत धरू नका. हे जे काही दोन पद आहेत STI आणि ASO जे आपल्याला दिसत आहेत अराजपत्रित अधिकारी, पण त्यासाठी ही शारीरिक अहर्ता नाही, केवळ PSI पदासाठी जे विद्यार्थी ऑप्शन देत आहेत. आणि महिला उमेदवारासाठी उंची ही 157 सेंटीमीटर असेल पाहिजे. बहुतेक उमेदवाराची असेलच, परंतु ज्यांना डाऊट वाटतो की माझी उंची तोपर्यंत नाही, जर तुम्हाला वय जर अलाउड करत असेल, जे नेक्स्ट स्लाइड्समध्ये येईलच, त्या पद्धतीने तुम्ही आत्तापासून प्रयत्न करा. परंतु अजून एक रिक्वायरमेंट जी काही आहे की साधारणपणे जे काही पुरुष उमेदवार आहेत त्यांना न फुगविता ही छाती 79 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवल्यानंतर एक 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा, म्हणजे जवळजवळ आपल्याला 83 सेंटीमीटर फुगवल्यानंतर छातीची क्षमता ही इतकी असणं गरजेचं आहे. ही झाली शारीरिक अहर्ता. आता आपण नेक्स्ट स्लाइड्सला जात असताना आपण पुरुषांसाठी जी काही शारीरिक चाचणी घेतली जाते त्यामध्ये किती घटक इन्व्हॉल्व आहेत. एक गोष्ट आपण जर पाहिली, यामध्ये एकूण 4 घटक इन्व्हॉल्व आहेत. ज्याला आपण गोळाफेक असं म्हटलं जातं, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये शॉर्ट पुट असं म्हटलं जातं. हा एक घटक. दुसरा आहे पुलअप्स, हा दुसरा घटक आहे. थर्ड घटक आहे लांब उडीचा आणि चौथा घटक आहे रनिंग किंवा धावण्याचा. आणि प्रत्येकाचा जर विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला 15 गुण गोळाफेकसाठी आहे, पुलअपसाठी 20 गुण आहेत आणि लांब उडीसाठी आपल्याकडे 15 गुण आहे. आणि सर्वात जास्त गुण जर पाहिले तर हे धावण्याला 50 गुण आहे. म्हणजे आपलं सर्वात जास्त रँकिंग जर पाहिलं तर धावणे या घटकावर अधिक वेटेज देणं गरजेचं आहे. आणि याची जर टोटल आपण जर केली तर एक्झॅक्टली तुम्हाला ही टोटल जर पाहिली तर आपल्याला ही 100 गुणांची टोटल दिसून येते. 100 गुणांची टोटल जर दिसून येत असेल, आपलं वेटेज 4ही इव्हेंटला असणं गरजेचं आहे. परंतु सर्वात जास्त मार्क्स कोण कॅरी करतं तर रनिंग कॅरी करते. ही गोष्ट मला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. वन बाय वन आपण ही इव्हेंट पाहूया. ही पुरुषांसाठी हे पॅरामीटर्स आहेत, स्त्रियांसाठी देखील पॅरामीटर्स आहेत, परंतु त्यामध्ये काय बदल होतो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला पॅरामीटर जर पाहिला 800 मीटर धावणं. आता या 800 मीटर धावण्यासाठी आपल्याला 50 गुण दिलेले आहेत. पहिली गोष्ट, जर ते 50 गुण जर 2.30 सेकंद म्हणजे जवळजवळ आपण म्हणूया की 2.5 मिनिटामध्ये किंवा 2.5 मिनिटापेक्षा कमी कालावधीमध्ये तुम्ही जर कव्हर करत असाल तर तुम्हाला अगदी 50 गुण हे 100% मिळणार आहेत. ही एक गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करूया. परंतु जर तुमचा कालावधी हा 3.30 सेकंद म्हणजे जवळ 3.5 सेकंद किंवा 3.5 सेकंदापेक्षा, म्हणजे आपण असं लक्षात घ्या 3.5 सेकंदापेक्षा जर तुमचा कालावधी जर अधिक जात असेल, म्हणजे जर 4 मिनिटांमध्ये तुम्ही 800 मीटर अंतर जर करत असाल तर यू आर नॉट कन्सिडरेबल इलिजिबल, किंवा या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क गृहीत धरले जातील. अजून थोडंसं आपण एक संख्यात्मक पॅरामीटर पाहूया. हे संख्यात्मक पॅरामीटर तुमच्या लक्षात आले की अजून ही गोष्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. हे अगदी तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन्स करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जर अंतर आयदर 2.30 सेकंद, 2.5 मिनिटं किंवा त्यापेक्षा जर कमी जर असेल, या ठिकाणी 2.29 असेल किंवा अगदी 2.30 जरी असेल तर तुम्हाला हे आउट ऑफ 50 मार्क्स मिळणार आहे. परंतु जर तुम्हाला टाइम जर जास्त लागला तर हा जो 10 सेकंदाचा गॅप दिलेला दिसतोय, ऑलमोस्ट तुम्ही 230.2.40 धरा तर तुमचे 6 मार्क्स कट होत आहे.
नेक्स्ट गॅप जर पाहिला तर थोडंसं बारकाईनं मी मेन्शन्स केलेलं आहे की 240 + 1 सेकंद, म्हणजे 1 सेकंदाने जरी तुम्ही हे अंतर वाढवलं किंवा जास्त वेळ लागला तर तुमच्या मार्कावर कशा पद्धतीनं परिणाम होतो हे मी या ठिकाणी मेन्शन्स केलं. म्हणजे हा सेकंदाचा खेळ आहे. आणि लास्ट जो काही गॅप्स आहे, जर तुम्ही हा अंतर 3.20 आणि 330 या सेकंदाच्या कालावधीमध्ये कव्हर केलं तर तुम्हाला 12.5 मार्क्स मिळणार आहे. कदाचित आपण PSI या शर्यतीच्या मागे असतो, कारण अगदी मागील वर्षीच्या मुलांचा जर रेकॉर्ड जर पाहिला तर आपल्याला फिजिकल टेस्टमध्ये 100 मार्क्स मिळवण्यासाठी ही बहुतेक मुलं अगदी 95 या रेंजपेक्षाही अधिक असतात. काही मुलं अक्षरशः 98च्या जवळ असतात. आणि ही जर स्टिपेस्ट कॉम्पिटिशन जर आपल्याला समजली तर आपल्याला या इव्हेंटमध्ये रनिंगला सर्वात अधिक वेटेज द्यावं लागेल हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रॅक्टिस करताना कुठल्याही परिस्थितीमध्ये 800 मीटर अंतर हे मला 2.5 सेकंदाच्या आत एनी हाऊ कव्हर करायचं आहे. तीच माझं परफेक्शन असणार आहे. होपफुली हा संदेश तुम्हाला यातून अगदी व्यवस्थित भेटला असेल. नंतर मी जातोय 8 पुलअप्स. एका पुलअप्सला 2.5 गुण. एका पुलअप्सला जर 2.5 गुण असेल तर 20 गुण मला वाटतं हे जर अगदी प्रॅक्टिकली जर पाहिलं, हा जो काही आपला हॉरिझॉन्टल बार दिसतोय, अगदी हॉरिझॉन्टल बारला कुठलेही हात पाय कुठलाही ताण न देता इझिली आपली छाती या बारपर्यंत येणं आणि परत खाली येणं पूर्णपणे, तर तो 1 पुलअप्स कन्सिडर केला जाईल किंवा त्याला 2.5 मार्क्स दिले जातील. असे आपल्याला 8 पुलअप्स काढायचे आहे. यामध्ये जसं मी नमूद केलं हातपाय हलवले तर या पद्धतीनं हे पूर्णपणे त्या परीक्षकावर अवलंबून असेल. तुमचे काही मार्क्स या ठिकाणी मायनस देखील केले जातील किंवा 1 गुण देखील केले जातील. पण मी पूर्णपणे तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही रनिंगमध्ये परफेक्ट जर असाल तर तुमची बॉडी त्या पद्धतीने स्टेबल असते. आणि हा एक तुम्हाला ॲडेड ॲडव्हान्टेज मिळून जातो, प्रोव्हायडेड तुम्ही जर कंडिशन जर असेल, रेग्युलरली सराव करत असाल तर पुलअपचे मार्क्स हे एक्झॅक्टली 200 गुण घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. नेक्स्ट प्रश्न येतो की गोळाफेक. आता हे गोळाफेकचं मर्यादान जर पाहिलं तर आपल्याला पुरुषांसाठी जो काही गोळा देतो त्याचं मी वजनही मेन्शन्स केलेलं आहे. ऑलमोस्ट 7.5 किलोचा गोळा आहे, 7.260चा. आणि या ठिकाणी हे मार्किंग पण तुम्हाला केलेलं दिसतंय. या ठिकाणी अगदी मार्किंग जर पाहिलं तर मार्किंगमध्ये तुम्हाला अगदी गॅपही दिसत आहेत. आणि हे गॅप मॅक्झिमम जर तुमचं 7.50 आणि किंवा 7.50च्या जर वरती जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी फुल 15 गुण मिळणार आहेत. परंतु जर तुमचा गोळा या ठिकाणी हे जे काही अंतर दिलेलं दिसतंय तेही अंतर मी तुम्हाला मेन्शन्स करतो. जर या ठिकाणी अंतर या ठिकाणी जे काही 5 मीटर आपण जे काही अंतर दिलेलं आहे, जर गोळा तुमचा या ठिकाणी 5 मीटरच्या आत जर पडला या लाईनच्या तर तुम्हाला या ठिकाणी 0 गुण मिळणार आहे. हा थोडाही संदर्भ आणि काही मुद्दा मी या ठिकाणी पॉइंटही मेन्शन्स करून दिलेले आहेत की साधारणपणे किती अंतरावर पडल्यानंतर तुम्हाला किती अंतरावर हे मार्क्स मिळतील. तर मुद्दा मी ते समजून सांगण्याचाही प्रयत्न केला. 7.50 मीटर किंवा त्याहून अधिक असेल किंवा तुमचा गोळा सपोज या ठिकाणी जर पडला 6.50 वर जरी पडला असेल, या लाईनवर जर पडला असेल, अगदी या लाईनवर, तर तुम्हाला या लाईनचे मार्क्स दिले जातात. हाही पॉईंट आपण या ठिकाणी कन्सिडर करावा. आणि या ठिकाणी तुम्हाला 2 अटेम्प्ट अलाउड आहे, म्हणजे पहिला अटेम्प्ट आणि दुसरा तुमचा फायनल अटेम्प्ट असणार आहे. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की यामध्ये देखील आपल्याला तेवढंच फायनल परफेक्शन येणं गरजेचं आहे. म्हणजे हे 50 गुण रनिंगचे, हे 15 गुण गोळाफेकचे आणि पुलअपचे आपले 20 गुण झाले. नंतर शेवटची जी काही इव्हेंट येते ती आपली लांब उडीसाठी येते. लांब उडीसाठी आपल्याला 15 गुण दिलेले आहेत. आणि कशा पद्धतीने आपल्याला ही 4.50 मीटरची लांब उडी दिली जाते तीच पद्धत आहे. 4.50 मीटर यापर्यंत किंवा त्याहून जर अधिक जर तुम्ही उडी मारत असाल 15 गुण तुमचे स्वतःचे झाले. परंतु जर तुमची उडी 2.50 मीटरच्या अगोदर जर असेल तर तुम्हाला 0 गुण झाले. बहुतेक यापर्यंत कुणीच येत नाही. प्रत्येकाचा प्रयास हा इथपर्यंत असतो, परंतु ही शर्यत ही आपापली काही फ्रॅक्शननी असते, काही काही अगदी पॉईंटच्या मार्काने असते. त्यामुळे आपला प्रयास
मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 4.50 मीटरची उडी मारताच आली पाहिजे. विद्यार्थी मित्र, 4 इव्हेंट आपण पाहिल्या पुरुषांच्या संदर्भात. आता आपण महिलांच्या संदर्भात किती इव्हेंट आहे. महिलांच्या संदर्भात जर आपण इव्हेंट जर पाहिले तर एकूण केवळ 3च इव्हेंट येतात. पुरुषांच्या संदर्भात 4 इव्हेंट येतात. कुठल्या 3 इव्हेंट्स आहे? एक गोळाफेक, जो पुरुषांसाठी देखील कॉमन होता, पण या ठिकाणी गोळ्याचं वजन जे काही आहे 4 किलोग्रॅम्स होतं. पुरुषांच्या ठिकाणी गोळ्याचं वजन हे 7.7 किलो होतं. दुसरी जी काही इव्हेंट येते त्याला धावणे म्हटलं जातं. आपण त्याला थोडक्यात स्प्रिंट म्हणूया, 200 मीटरचीच आहे. आणि तिसरी जी काही इव्हेंट येते ती या ठिकाणी चालणं येते, ती 3 किलोमीटर्सला आहे. तर आता 1 बाय 1 पाहत असताना या दोन्ही ठिकाणी हे 40 गुण आणि चालण्याला दिले जातात आणि धावण्याला दिले जातात. म्हणजे महिला उमेदवारांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला या 2 इव्हेंटला सर्वात जास्त अधिक लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी प्रॅक्टिसही एक महत्त्वाचं आन्सर्स असेल. पहिली इव्हेंट पाहूया की मला 200 मीटर 35 सेकंदामध्ये जर मला कव्हर केलं तर मला आउट ऑफ गुण मिळतील. आणि जर 35 सेकंदापेक्षा माझा पल्ला जर कमी जर असेल, 34 सेकंदाचा जर असेल, तर माझे गुण अगदी त्या टप्प्याने 1 सेकंद जर कमी आला तर मला 4 गुण कमी होतील. पुढच्या 1 सेकंदाने कमी आला तर माझे 4 गुण कमी होतील. म्हणजे 1 सेकंद आपल्याला 4 गुण जर कमी करत असेल तर आपली रँकिंग काहीतरी पटीनं मागे जाते. हा जिओग्रामेट्रिकल जो काही प्रोग्रेशन्स आहे हा आपण इथे समजून घेऊया. नेक्स्ट इव्हेंट जी काही येते ती गोळा फेकच्या संदर्भात येते. 4 किलोचा गोळा आहे, त्याला 20 गुण आहेत. 6 मीटर जर गेला तर तुम्हाला 20 गुण मिळणार आहे. त्याही कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. जरी हे टेक्निकल आकडे जरी असेल तरी प्रॅक्टिस करताना आपलं परफेक्शन हेच असलं पाहिजे की माझा गोळा हा 6 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक गेला तर 20 अंतर, 20 मार्क्स आहेत. त्यापेक्षा जर कमी जर गेलं तर या ठिकाणी मी मार्किंग पण दिलेलं आहे. अगदी काही डेसिमल पॉईंटमध्ये तुम्हाला दिसून येतं, पण मार्क आपले हे ट्रिमेंडस 2.5 नी आपल्याला कमी होताना दिसतात. आपण अपेक्षा केवळ करायची नाहीये, तर त्या दृष्टीनंही तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या खाली सराव करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपल्याला हे गुण पैकीची पैकी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. आणि महिलांसाठी जर शेवटची जर इव्हेंट जर पाहिली तर ती ही चालण्याची येते. 3 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. 3 किलोमीटर जर चालायचं जर असेल तर आपल्याला 23 मिनिटांमध्ये जर कव्हर केलं तर यू विल गेट द फुल मार्क्स. आणि त्या पद्धतीने जर काही मिनिटाचा फरक जर पडला, या ठिकाणी मार्क्स पण मी दिलेला आहे. जर तुम्ही 24 मिनिटांमध्ये कव्हर केलं तर 5 मार्क्स कमी होणार आहे. 25 मिनिटांमध्ये कव्हर केलं तर अजून 5 मार्क्स कमी होणार आहे. हा मिनिटाचा फरक, पण गुण आपल्याला होत आहेत 5 गुण कमी होत आहेत. तर थोडक्यात हा पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी ही जी काही शारीरिक चाचणी आहे त्यामध्ये कुठले इव्हेंट येतात, कशा पद्धतीने इव्हेंट येतात हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आणि जाताना हा जरी व्हिडिओ जरी असेल तर मला वाटत नाही की केवळ व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी केवळ तुम्हाला मोटिवेशन करू शकतो, परंतु प्रॅक्टिस करणं, आपलं एम ठरवणं, त्याला ते टार्गेट करणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. हे जरी शक्य असेल, हे जरी प्रॅक्टिसचा विषय मैदानामध्ये करणं जरी असेल, तरी एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या काही गोष्टी आहे याचा सक्सेस हे तुमच्या शरीरावर अधिक अवलंबून असणार आहे. केवळ बळकट बाहुबली मला असून चालणार नाही, माझं शरीर मला फ्लेक्झिबल असणं ही याची रिक्वायरमेंट आहे. आपल्याकडे पुलअप्स आहेत, आपल्याकडे गोळा फेक्स आहेत, लांब उडी आहेत. अधिक बळकट याचा अर्थ शरीर अधिक फ्लेक्झिबल असणं, आणि अधिक बळकट करण्यासाठी मला योग्य तो शारीरिक सराव चांगल्या व्यक्तींखाली आणि ग्रुपमध्ये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ही ग्रुपमध्ये का? कारण यातून मी कुठं आहे याची मला कल्पना होते. हा माझा एक मित्र माझ्या किती पुढे आहे, माझा तिसरा मित्र माझ्या कुठे आहे, आणि मला अजून काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे, ही गोष्ट मला तेव्हा शक्य होते जेव्हा मी शारीरिक सराव करतो आणि त्या ग्रुपमध्ये करतो. दुसरी गोष्ट, केवळ सराव करून चालत नाही. आपलं शरीर हे बेस्ट ऑन असतं इनपुटवर, आणि ज्यावेळेस आपण या पद्धतीनं
फिजिकल टेस्टसाठी स्वतःच्या शरीराला तयार करत असतो, त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजी घ्यायची, आपल्या आहारामध्ये एक संतुलनयुक्त प्रोटीन्स असणं गरजेचं आहे. ज्या ट्रेनिंगच्या माध्यमात किंवा मार्गदर्शनाखाली तुम्ही ही ट्रेनिंग घेणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला ही माहिती मिळेलच, परंतु ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की सराव तेवढाच महत्त्वाचा आहे, तेवढंच महत्त्व आपल्या आहाराला देखील देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आज मी किती रनिंग करणार आहे, काय करणार आहे, हे सर्वात माझं माइंड मला सांगतं. म्हणजे केवळ पोलीस उपनिरीक्षक तुमचं शरीर अधिक बळकट आहे, तुम्ही खूप सराव केलाय, तुम्ही योग्य न्यूट्रिशियस आहार घेतलाय, त्याच्याही पलीकडे अलिखित जी काही गोष्ट आहे, तुम्ही किती मेंटली प्रिपेअर आहात, तुम्ही मेंटली स्वतःला किती मोटिवेट करतात. कारण जर तुम्ही मोटिवेट जर केलं तर अगदी अशक्य वाटणारी गोष्ट, ज्यासाठी रनिंगला आपल्याला एक 2.5 मिनिटाचा टाइम जर मिळाला तर 50 गुण मिळतात. मी असे कितीतरी विद्यार्थी पाहिलेले आहेत. प्रॅक्टिस करताना अगदी त्यांना 5 मिनिट लागत होती, परंतु त्या दिवशी जर ते 2.5 मिनिटामध्ये हे जर अंतर 800 मीटरचं कव्हर करू शकत असेल पुरुष उमेदवार, त्याच पद्धतीने महिला उमेदवार, मी जर धावण्याच्या स्पर्धेचा जर उल्लेख केला तर त्या ठिकाणी त्यांची मेंटॅलिटी, एक शारीरिक क्षमता, त्यांना कसं मोटिवेट केलं याचा कस लागतो, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची. आणि जाताना जर आपल्याला 100 पैकी 95च्या वरती मार्क्स असेल, काही विद्यार्थी अगदी 98 मार्क्सही मिळवतात, काही विद्यार्थी 90 पर्यंत असतात, आणि आपल्याला मार्क्स आपल्याला लगेच जाणवतं. आणि ज्या दिवशी तुमची शारीरिक चाचणी असेल त्यानंतर तुमची नेक्स्ट टेस्ट आणि शेवटची महत्त्वाचा जो काही पडाव असणार आहे तो असणार आहे मुलाखत. म्हणजे आज माझी जर चाचणी चांगली गेली तर मला एक माझ्या चेहऱ्यावर, माझ्या वागणुकीमध्ये, माझ्या प्रश्न देण्याच्या याच्यामध्ये एक डेफिनेटली कॉन्फिडन्स येतो. तो जर कॉन्फिडन्स मिळवायचा असेल आणि एक पोलीस उपनिरीक्षक म्हणून जर आपल्याला सक्सेस जर व्हायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला एक फिजिकल्समध्ये चांगले मार्क्स मिळावे लागतात. याही पलीकडे मला असं एक अनुभव आला की काही विद्यार्थी अगदी गावामध्ये, अगदी रस्त्यावर, आपल्या शेतीमध्ये प्रॅक्टिस करताना आढळतात, परंतु जर तुम्ही या ठिकाणी मुख्य परीक्षा जर पास झाला असेल तर त्या जिल्ह्यातील जे काही पोलीस कवायत मैदान आहे, जर तुम्ही अधीक्षकाची जर परमिशन घेतली तर ते विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी डेफिनेटली अवेलेबल करून दिलं जातं. त्याच पद्धतीनं जे काही ॲक्च्युली 8 मीटरची ट्रॅक्स आहे, आज जर पाहिलं तर पुण्यामध्ये आहे, आज जर पाहिलं मुंबईमध्ये आहे, आपल्याला नागपूरमध्ये दिसून येतं, त्याचबरोबर औरंगाबादमध्ये या ठिकाणी दिसून येतं. एकदा आपल्या जिल्ह्यातील कवायत मैदानामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर ॲक्च्युअल कशा पद्धतीने ट्रॅक असतो हे जर समजून घ्यायचं असेल तर प्रॅक्टिस करताना काही वेळ, काही दिवस या ग्राउंडवर निश्चितच प्रॅक्टिस करा, म्हणजे आपला प्रवास हा एक इझिली होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांची एक इच्छा असते, जीवनामध्ये मला PSI व्हायचं आहे. या वर्दीचं अट्रॅक्शन अगदी मी म्हणणाऱ्याला देखील असतं, परंतु ही वर्दी मिळवण्यासाठी आपल्याला प्रीमध्येही तेवढं सक्षम पद्धतीने काम करावं लागतं, मुख्यमध्येही मार्क्स मिळवावे लागतं. आणि ही परीक्षा मी टफेस्ट का म्हणेल, केवळ इथं हुशार असून चालत नाही, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फिजिकली स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. आणि हुशार विद्यार्थी पण आहे आणि फिजिकली प्रूव्ह केलेला विद्यार्थी त्याचबरोबर मुलाखतीमध्ये देखील अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर देतो. त्यानंतर जी काही मला पोस्ट मिळणार आहे ती निश्चितच मला एक अतिशय मी माझं स्वतःचं कौतुक करणार आहे, याची मला देखील जाणीव आहे आणि तुम्हाला देखील जाणीव आहे. या परीक्षेसाठी नॉट ओनली शारीरिक चाचणीसाठी परंतु संपूर्ण तुमच्या या स्पर्धात्मक आयुष्याला एक नवी वळण द्यावं, हाच माझा या व्हिडिओचा छोटासा उद्देश आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.